आणि आता मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। कर्ज देताना बँकांनी शेतकऱ्यांकडे सिबिल मागू नये, सिबिलची अट लावणाऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करणार आहोत आपण। एफआयआर, फडणवीसांचा इशारा। सिबिलची अट लागू करणार नाही आणि जर बँका अशा प्रकारे सिबिलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर एफआयआर दाखल करू। पक्षाला मदत होत असेल तर सहकाऱ्यांना विचारून निर्णय घेऊ, पक्षातील इनकमिंगवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य। माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांत पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश, शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश। इंडिया आघाडीमधील अनेक लोक आमच्यासोबत येतील, थोडा वेळ थांबा, इंडिया आघाडी पंक्चर होईल, प्रफुल्ल पटेल यांचा दावा। इंडिया अलायंस से बहुत सारे लोग आने वाले हैं, अभी थोड़ा वक्त जाने दीजिए, नया नया जोश होता है, इसलिए ऐसी सब बातें चलती है। समय बताएगा कि वहां से कितने पंचर होकर इधर आएंगे। आपके तरफ? हाँ, बिल्कुल इधर आएंगे। तो इंडिया अलायंस कितनी मजबूत है आने वाला समय बताएगा। किती वेळा इकडून तिकडे तिकडून इकडे जायचं, शरद पवारांनी सहकार्य केलं, पण अजित पवार आज अडचणीत, त्यांना सोडून जाणार नाही, झिरवळांची भूमिका। काही होणार नाही, कारण किती वेळा इकडून इकडं जनता संभ्रमात पडते, जनतेचा संभ्रम होऊ नये म्हणून जनताही आज म्हणते की बाबा तुला जे काही सहकार्य झालंय, राजकीय दृष्ट्या पवार साहेबांनी सुद्धा सहकार्यच केले, मी नाही म्हणणार नाही, पण आजच्या मितीला जी अडीअडचणीत दादाची कामाची पद्धत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही सगळेजण तिथं थांबलोय, तिथंच राहणार। ना सरसकट ना एकटा, आमच्यातील कोणीही जाणार नाही, अजित पवारांवर सर्व आमदारांची श्रद्धा, सुनील तटकरे यांचं हे वक्तव्य। त्यापैकी कोणी आमदार त्या ठिकाणी ना सरसकट ना एकटा दुकटा कशाही पद्धतीने त्या ठिकाणी जाणार नाही। सर्वच आमदारांच्या निष्ठा, विश्वास अजितदादांच्या नेतृत्वावरती त्या ठिकाणी आहे। अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला आणि अजित पवारांची भेट, मुंब्र्यातील विकास कामांसाठी 50 कोटी निधी, तर नजीब मुल्ला मुंब्रामधून आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढण्याच्या तयारी। कंगना राणावत यांना राष्ट्रपती भवनामध्ये ठेवावं, महाराष्ट्र सदनमधील सीएमच्या खोलीची मागणी करणं मूर्खपणा आहे, संजय राऊतांचा हा टोला। कुठे आहेत की त्यांना राष्ट्रपती भवनातच ठेवायला हवं, मोठ्या सूटमध्ये। कंगना राऊतांसारख्या आता बॅकडोर एंट्री घेतलेल्या खासदार नाहीयेत, संजय राऊतांच्या टीकेवर नितेश राणेंचं उत्तर। गेलेल्या खासदार आहेत, तुमच्यासारख्या बॅकडोर एंट्रीवाले खासदार नाही आहेत। आणि आता आपण महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूयात। पुणे पोर्श कार अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहामधून सुटका करण्यात आलेली आहे। मुंबईत मराठी माणसांची लोकसंख्या कमी होते, नवीन इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवा, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची राज्य सरकारकडे मागणी। मराठी माणसाला घर मिळाला पाहिजे, यासाठी मी आज नाही गेल्या वर्षीच अशासकीय बिल। आणि आता आपण महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूयात। पुणे पोर्श कार अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहामधून सुटका करण्यात आलेली आहे। मुंबईत मराठी माणसांची लोकसंख्या कमी होते, नवीन इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवा, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची राज्य सरकारकडे मागणी। मराठी माणसाला घर मिळाला पाहिजे, यासाठी मी आज नाही गेल्या वर्षीच अशासकीय बिल। आणि आता आपण महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूयात। पुणे पोर्श कार अपघात प्रकरणामधील अल्पवयीन आरोपीची बाल सुधारगृहामधून सुटका करण्यात आलेली आहे। मुंबईत मराठी माणसांची लोकसंख्या कमी होते, नवीन इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवा, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची राज्य सरकारकडे मागणी। मराठी माणसाला घर मिळाला पाहिजे, यासाठी मी आज नाही गेल्या वर्षीच अशासकीय बिल हे मी सादर केलं होतं विधानसभेच्या विधान परिषद। तर पत्राचाळीत कमिशन खाल्लं तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का, अनिल परब यांच्या मागणीनंतर शेलार यांच्याकडून समाचार। निवडणुका जवळ आल्यावर ठाकरे गटाला मराठी माणूस आठवतो, अनिल परबांच्या मागणीवर संजय शिरसाट यांची टीका। निलेश लंकेंनी घेतली इंग्रजीतून खासदारकीची शपथ, निवडणुकीच्या वेळीच
जेव्हा संसदेत जाईन तेव्हा पहिलं भाषण मराठीतून नाही तर इंग्रजीतूनच करेन. सुजय विखे पाटलांच्या आव्हानाला निलेश लंके यांचं उत्तर. राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनीही घेतली आहे खासदारकीची शपथ. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी दिली शपथ. हिंगोलीचे ठाकरेगडाचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना 2 वेळा शपथ घ्यावी लागली. पहिल्या शपथेवेळी बाळासाहेबांचं स्मरण केल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्यांना थांबवलं आणि पुन्हा शपथ घ्यायला लावली. राहुल गांधींनी घेतली खासदारकीची शपथ. 18व्या लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेताना राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत दाखवली. काँग्रेस विधान परिषदेच्या 11 जागांपैकी 3 जागा लढवणार असल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे, नसीम खान, काकासाहेब कुलकर्णी आणि संध्या सव्वा लाखे यांचं नाव चर्चेत.